मंत्रालयातील कॅन्टीनची स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः दखल घेत वकील आणि एफडीएच्या पथकाला कॅन्टीनची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिलेत। केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करता सर्वांवर समान नियम लागू व्हावेत असे कडक निर्देश देत हायकोर्टानं दुपारी 3 वाजता यावर पुढील सुनावणी बोलावली आहे। आपण पाहतोय मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये जी कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनची देखील तपासणी पुन्हा करण्याचे आदेश आता कोर्टाने दिले। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव। साक्षी, आपण पाहतोय की आता कोर्टाने कडक निर्देश दिलेत, सगळ्यांना समान नियम लावत मंत्रालयाच्या कॅन्टीनची देखील तपासणी करण्याचे आदेश दिलेत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मंत्रालयाच्या कॅन्टीनची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश आता हायकोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 वकील आणि एफडीएचे अधिकारी यांनी स्वतः मंत्रालयात जाऊन कॅन्टीनची तपासणी करावी असे आदेश आता हायकोर्टाने दिले आहे। 3 वाजेपर्यंत तपासणी करा आणि पुन्हा हायकोर्टात या असं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कान उघडणी आता केली आहे। केवळ खासगी आस्थापनांना लक्ष करणं चुकीचं आहे असं यावेळी हायकोर्टाकडून म्हणण्यात आलं आहे। तर कारवाई सगळ्यांना समान झाली पाहिजे असं हायकोर्टाने म्हटलंय। मंत्रालयात एवढ्या मोठ्या उपाहारगृहात साधा एक कीटक नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे असं न्यायाधीशांनी यावेळी म्हटलंय। तर मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये माशी किंवा झुरळ आढळून येतात, मग मंत्रालयातले कॅन्टीन एवढे साफ आहे म्हणणे पटते आहे का असं सरकारी वकिलांचा न्यायाधीशांना सवाल जो आहे तो करण्यात आलाय। आता आपण पाहतोय की आता 3 वाजता जे आहे ते पूर्ण मंत्रालयाची तपासणी करून एफडीएचे अधिकारी पुन्हा हायकोर्टात हजर होऊन सगळं सविस्तर माहिती जी आहे ती यावेळी सांगण्यात येणार आहे त्यांच्याकडून। एफडीएच्या वकिलांनी उत्तर द्यायला वेळ घेतला आहे। ते बोलताय की आम्हाला वेळ लागेल, आम्ही पूर्ण तपासणी करू आणि नंतर त्यावेळेस आम्ही उत्तर योग्य वेळेत देऊ असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। नक्कीच साक्षी, नक्कीच धन्यवाद साक्षी दिलेल्या या अधिक माहितीसाठी। आपण बघतोय की मंत्रालयाची देखील चौकशी होऊन 3 वाजता पुन्हा न्यायालयामध्ये हजर होण्याचे आदेश कोर्टाने दिले। पुढच्या बातमीकडे